प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। अखेर आता अथर्व आणि मीरा हे मंजिरीच्या मायावी दुनियेमध्ये सोबत जाणार आहेत। आपण अनेक वेळा पाहिलं की मीरा अनेक वेळा त्या मायावी दुनियेमध्ये गेली होती, अनेक गोष्टी तिला तिथे समजल्या। परंतु आता मात्र जे अथर्वने ठरवलं आहे त्यानुसार आता अथर्व मागे हटणार नाहीये। आता गेस्ट हाऊस हे पूर्णपणे पाडायचं आहे आणि तिथे नवीन प्रोजेक्टचं काम सुरू होणार आहे असं अथर्वने जेव्हा मंजिरीला सांगितलं तेव्हा मात्र मंजिरी चांगलीच हादरते आणि तिचं जे काही स्पष्टीकरण त्यावरून असतं ते सुद्धा काही अथर्वला पटत नाही। खरं तर आता अथर्वला मंजिरी पूर्णपणे कळालेली असते आणि त्यामुळे अथर्व म्हणतो की आई, कोणत्याही गोष्टीशी तू जोडू नकोस। अंबिकाचा मृत्यू आणि तिची आठवण, त्यामुळे तू या प्रोजेक्टला नकार देतेयस, परंतु ते किती योग्य आहे तुला तरी पटतंय का? असं काही नाही। जे आपण आता करतोय ना ते या अगोदर सुद्धा करायला पाहिजे होतं। तुझ्या समोर ज्या काही डिझाईन आहे त्या तू पाहून घे, हा प्रोजेक्ट कंटिन्यू होणार असं अथर्वचं स्पष्ट मत असतं। यावर अजित आता काम करणार असतो, परंतु प्रेक्षकांना आपण पाहतो जेव्हापासून आता मंजिरीला समजलं आहे की गेस्ट हाऊस हे पूर्णपणे पाडायचं आहे आणि त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहतो जेव्हापासून मंजिरीला समजलंय की तिचं मायावी जग हे आता संपणार आहे आणि हे जर जग संपलं तर तिच्या अडचणी आणखीनच वाढतील। मार्जरी मंजिरीला सांगत असते, मंजिरी, हे एवढं सोपं नाहीये। आपण अशी दुनिया ही पुन्हा निर्माण करू शकत नाही। हे एक मायावी जग आहे आणि इथे ज्या गोष्टी घडतील त्या दुसरीकडे घडतीलच असं नाहीये। आतापर्यंत आपल्या अनेक अडचणी वाढल्या परंतु त्यावर आपण मात केली आहे, परंतु आता असं होईलच असं नाहीये। कारण की तुलाही माहितीये हे मायावी जग बनत असताना आपण किती जणांचे बळी दिले होते, इथे काय घडलं होतं, हे जग आपण कसं बनवलं आहे। त्यामुळे मंजिरी, तू माघार घेऊ नकोस। गेस्ट हाऊस जर पाडलं तर अडचणी वाढतील आणि तुझं जे ध्येय आहे, तुझं जे स्वप्न आहे ते सुद्धा पडल्यासारखंच आहे, ते कधीच तू पूर्ण करू शकणार नाहीस असं मात्र आपण पाहतो की मार्जरी मंजिरीला समजावून सांगत असते। मंजिरीलाही कळत असतं, परंतु आता अथर्व हा माझ्या विरोधात जाऊन या सगळ्या गोष्टी करणार यावरच मंजिरीचा संताप होत असतो। मायाने प्रयत्न केलेला असतो, तिला सांगायचं असतं की मॅडम, अथर्व नाटक करतोय, परंतु ही गोष्ट जेव्हा अंबिकाला समजते, अंबिका मायाचा गेम फिरवते आणि आता मात्र आपण पाहतो की माया हे सांगूही शकत नसते। मंजिरी त्याच भ्रमात आहे की अथर्व तिच्या बाजूने आहे आणि या सगळ्यांमध्ये मात्र मीरा आणि अंबिका एक पाऊल पुढे असतात। पुढे काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत की जेणेकरून मंजिरीचा हा खेळ संपेल आणि तिचं अस्तित्वही संपेल। परंतु आपण पाहतो की या सगळ्यांमध्ये मंजिरीकडे असणाऱ्या कवड्या आणि त्यानंतर मंजिरीचा जो हेतू आहे तो आपण पाहतो की आता मीरा आणि अंबिकाला माहीत नाहीये। परंतु आता अथर्व हा मीरा आणि अंबिका सोबत आहे, त्यामुळे घाव कसे आणि कुठे टाकायचे आहेत आणि मंजिरीचा अंत हा कसा सुरू करायचा आहे हे मात्र आता अथर्वला बरोबर समजलेलं असतं आणि सुरुवातीचाच घाव म्हणजे गेस्ट हाऊस पाडणं। परंतु आता मंजिरी हे सहजासहजी तर होऊ देणार नाहीये आणि आपण पाहतो की हे सगळं करत असताना अथर्वने ज्या गोष्टी मंजिरी समोर मांडलेल्या असतात त्यावरून मात्र मंजिरी म्हणत असते, जर असं काही घडणार असेल तर मला खूप मोठं काहीतरी करावं लागेल आणि जर हे घडलं तर मग अथर्व कधीच या सगळ्यांसाठी तयार होणार नाही। म्हणजे मंजिरीला असं वाटतं की अथर्वच्या डोळ्यामध्ये धूळ पेरायची, जसं की तिने या अगोदर दादासाहेबांच्या बाबतीतही केलं होतं। जेव्हा अंबिकाचं श्राद्ध घालायचं होतं तेव्हा आपण पाहतो की दादासाहेबांना वेगळ्याच गोष्टींमध्ये गुरफुटून तिनं ठेवलं होतं आणि आता सुद्धा ती तसंच काहीसं करणार असते। जर आपण गेस्ट हाऊसमध्ये अशा काही गोष्टी घडून आणल्या आणि या घरामध्ये जर काही विचित्र आणि मोठं घडलं तर नक्कीच असं होऊ शकतं की अथर्व गेस्ट हाऊस पाडणार नाहीच आणि यासाठी मंजिरीची तयारी सुरू असते आणि यामध्ये ती असं ठरवते की यासाठी मला कुणाचा तरी बळी द्यावा लागेल आणि तेव्हाच अथर्व शांत होईल। प्रेक्षकांनो, आपण पाहतो की यासाठी आता मंजिरी मात्र नर्मदा आत्याचा विचार करत असते। नर्मदाचा त्रासही मंजिरीला होत असतो। प्रत्येक गोष्टीमध्ये नकार ऐकण्याची सवय आता मंजिरीला झालेली असते। घरातला प्रत्येक सदस्य हा तिच्या विरोधात चाललेला असतो हे तिला समजत असतं आणि यामध्ये आता अथर्व सुद्धा या सगळ्या गोष्टींशी सहमती दाखवतोय
हे सुद्धा आता मंजिरीला कळालेलं असतं. त्यामुळे मंजिरी विचार करते आणि ती म्हणते की मी बळी देणारच. परंतु प्रेक्षकांनो, या सगळ्यांमध्ये आता अथर्व, मीरा, अंबिका हे सगळेजण सोबत असतात आणि मंजिरीच्या प्रत्येक हालचालीवर अथर्वचं सुद्धा बारीक लक्ष असतं. आणि त्याचनुसार अथर्वला समजतं की मंजिरी ही संध्याकाळी म्हणजे 12 नंतर रात्री ती आता त्या गेस्ट हाऊसकडे जाणार असते. आणि तेव्हा अथर्व मीराला म्हणतो की मला तिथे जायचं आहे, मला तिथे पाहायचं आहे की ती तिथे काय करते, आणि तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील. परंतु मीराला एक गोष्ट नक्कीच माहीत असते. ती म्हणते की नाही अथर्व, आपण तिथे नाही जाऊ शकत, मी तुम्हाला तिथे जाऊ देणार नाही. कारण की ते एक मंजिरीचं मायावी जग आहे, तिथे आपण अडकू शकतो आणि हे आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. आपल्याला पुढचं प्लॅनिंग करायचं आहे, आपल्याला आपल्या कुटुंबाला वाचवायचं आहे. आणि जर आत्ताच आपण मंजिरीच्या जाळ्यात अडकलो तर गोष्टी बिघडून जातील आणि यासाठी आपण तिथे नाही जाऊ शकत. परंतु अथर्वचं असं म्हणणं असतं. अथर्व म्हणतो की नाही मीरा, आपण इथेच तर चुकतोय, आपण तिच्या समोरासमोर जात नाहीयेत, तिला भिडत नाहीयेत, हेच तर आपलं चुकत आहे. आणि जर मी तिच्या समोर गेलो, जर तिची सत्यता मला समजली तरच आपण तिच्याशी लढू शकतो. असं लपून छपून आपण किती दिवस तिचा सामना करणार आहोत? आपल्याला तिच्याबद्दल काहीच माहीत नाहीये की ती हे सगळं कशासाठी करतीये. ती फक्त करत राहतीये आणि आपण फक्त पाहत राहतोय. तर हे चालणार नाहीये, मी तिथे जाणारच, असं मात्र अथर्व मीराला म्हणत असतो. खरं तर मीरा अंबिकाला अथर्वच्या या गोष्टी पटत असतात, परंतु भीती सुद्धा तितकीच वाटत असते. कारण की दादासाहेबांना जे सत्य समजलं त्यांनी सांगण्याचा प्रयत्नही केला, परंतु दादासाहेब आज आपल्यासोबत नाहीत. आणि हे जर अथर्वसोबत घडलं तर या धक्क्यातून आपण सावरू शकणार नाहीत, याची जाणीव मात्र मीरा तसेच आपण पाहतो की अंबिकाला सुद्धा असते. आणि त्यामुळे अंबिका घाबरते. परंतु मीरा आणि अंबिका एक विचार करतात की जे काही अथर्व बोलतायत ते सुद्धा तितकंच बरोबर आहे. कारण की असं जर आपण भीत राहिलो तर तिला कधी कळणार की आपणही तिच्यासारखेच ताकदीचे आहोतच. आणि याचबरोबर महागौरीचा आशीर्वाद सुद्धा आपल्यासोबत आहे, आपण काहीही वाईट करत नाहीयेत. आणि ही गोष्ट जेव्हा आता अंबिकाला पटू लागते तेव्हा मात्र त्या दोघीजणी सुद्धा महागौरी समोर उभ्या राहतात. त्या दोघीही महागौरीला नमस्कार करतात. आई, आता तुझी खरी गरज आहे, आता आम्हाला खूप मोठी लढाई लढायची आहे, मंजिरीचा अंत मीराकडनं होणारच आहे. परंतु हे सगळं करत असताना तुझी साथ आम्हाला हवी आहे, असं मात्र अंबिका आणि मीरा या दोघीजणी देवीसमोर हात जोडून बोलत असतात. आणि तेव्हा आपण पाहतो की माया हे सगळं पाहत असते आणि मायाच्या लक्षात येतं की नक्कीच इथे आता कोणतं तरी मोठं षडयंत्र रचत आहे. आणि ही मीरा ज्या आत्म्याशी बोलतीये ती तिची ताई आहे, ही सुद्धा गोष्ट आपण पाहतो की लवकरच मायाला कळणार आहे. जो आत्मा, ज्या आत्म्याला मीरा बोलतीये तो आत्मा अंबिकाचा आहे. आणि हे सगळं जेव्हा मायाला समजेल तेव्हा माया कोणतं पाऊल उचलेल हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की आपण पाहतो मायाने पैशासाठी मंजिरीची साथ देण्याचं ठरवलेलं आहे, परंतु आता मायाच एका वेगळ्याच रूटवर अडकली आहे. आणि यामध्ये आपण पाहतो की अंबिका आणि मीराने ठरवलेलं असतं नर्मदा, आणि तसेच आपण पाहतो की मायाला सुद्धा या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवायचं, जेणेकरून मंजिरीपर्यंत कोणतीच गोष्ट पोहोचता कामा नये. आणि इकडे मात्र मार्जरीकडे रात्री जाणार असते. आणि तेव्हा आपण पाहतो जेव्हा ती तिथे पोहोचते त्याचबरोबर अथर्व सुद्धा घरातून निघालेला असतो. अथर्व आणि मीरा हे दोघेजण सोबत असतात आणि मंजिरीचा पाठलाग करत ते त्या गुहेपर्यंत पोहोचतात. आणि तेव्हा मात्र मंजिरी ही त्या मार्जरीला बोलत असते. ती म्हणते की मार्जरी, आता खूप उशीर होत चाललेला आहे, आता अथर्व हे आपलं मायावी जग संपवण्याचा विचार करतोय आणि त्यामुळे आता खऱ्या मंजिरीला समोर यावं लागणार आहे. आता मात्र ही आपली महाशक्ती ही आपल्या उपयोगाची पडली पाहिजे. आणि तेव्हा हे सगळं वर्चस्व, तेव्हा ही सगळी दुनिया ही मात्र आपली आहे आणि आपलंच इथं वर्चस्व आहे असं दिसलं पाहिजे. आणि जरी हे गेस्ट हाऊस अथर्वने पाडलं तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण की जिथे मंजिरी असेल तिथे मार्जरी असेल आणि तिथे तिचं मायावी जग असेल, असं काहीसं घडायला पाहिजे, असं मात्र ती मंजिरी बोलत असते. आणि तेव्हा तिच्या घरामध्ये म्हणजे रामपुरे घरच हे एक मायावी जग बनवण्याचा विचार हा मंजिरीचा असतो. आणि हे सगळं बोलत असताना आपण पाहतो की अथर्व आणि मीरा तिथे येतात. परंतु जेव्हा अथर्व समोर पाहतो तेव्हा मात्र धक्कादायक गोष्टी ह्या समोर दिसून येतात. अथर्व मंजिरीला तिथे पाहतो
आता मात्र अथर्वला धक्का बसलेला असतो. ज्या गोष्टी अगोदर वेदाने सांगण्याचा प्रयत्न केला, ज्या गोष्टी दादासाहेबांनी अनुभवल्या आणि मीराने सुद्धा आता स्वतः अथर्व हे सगळं काही पाहत असतो. मंजिरी त्या मार्जरीला बोलत असते. मंजिरीने मोकळे केस सोडलेले असतात आणि मंजिरीच्या मनामध्ये एक वेगळी सूड भावना असते आणि त्याचबरोबर स्वतःचं ध्येय, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने हा खेळ रचलेला आहे हे सुद्धा अथर्वला कळतं. प्रेक्षकांनो, परंतु तेवढ्यातच मंजिरीचं बोलणं मध्येच थांबून मार्जरी मात्र मंजिरीला सांगते की कुणीतरी आलंय, सावध हो. आणि तेव्हा मात्र मंजिरी मागे वळून पाहते तर तेवढ्यातच मीरा मात्र अथर्वचं तोंड दाबते. कारण की अथर्व बोलण्याचा प्रयत्न करत असतो, तो मंजिरीला आवाज देणार असतो, परंतु मीरा मात्र अथर्वला थांबवते. आता मात्र मंजिरीला कळत नाही, तिला समोर कोणीच दिसत नसतं, कारण की मीराने अथर्वला तिथून घेऊन जाण्याचा विचार केलेला असतो. कारण ही वेळ ती नाहीये. जर आता अथर्वला तिथे पाहिलं तर मंजिरी दादासाहेबांसारखंच अथर्वची सुद्धा अवस्था करू शकते आणि त्यामुळे मीरा मात्र अथर्वला तिथून बाहेर घेऊन जाण्याचा विचार करते. आणि इकडे मात्र मंजिरी पाहत असते की कोण आला आहे तिथे. आणि तेव्हाच मार्जरी सांगते की मंजिरी, तुझा हेतू धोक्यात आहे, तुझी स्वप्न धोक्यात आहेत, इथे कुणीतरी येऊन गेलेलं आहे. तेव्हा मात्र मंजिरी म्हणते की कोणीही आलं तरी मी आता घाबरणार नाहीये, आता खरी मंजिरी ही सर्वांसमोर येणारच. असं म्हणत मंजिरी मात्र एक मोठा खेळ आखण्याचा प्रयत्न करते. कारण की जर तिचं स्वप्न पूर्ण राहिलं तरी सुद्धा चालेल, परंतु तिचा जो हेतू आहे, ज्या हेतूसाठी ती इथे राहतीये, तो हेतू ती आता नाही तर पुढे कधी ना कधीतरी मी पूर्ण करून घेणारच. माझं चिरतृण होण्याचं स्वप्न मी कोणत्याही पद्धतीने पूर्ण करू शकते, परंतु आता मात्र मला संपवण्याचा विचार त्या मीराचा होतोय, ते मी खपवून घेणार नाही. हे माझं मायावी जग कधीच संपणार नाही, असा विचार मात्र आपण पाहतो की मंजिरीचा असतो. आणि तेव्हा मात्र मंजिरीच्या लक्षात येतं की नक्कीच इथे कोणीतरी येऊन गेले असं मार्जरी सांगते. मग ती कोण असेल, ती मीरा असेल की आणखीन कोणी. परंतु प्रेक्षकांनो, इकडे अथर्व हा पूर्णपणे हादरलेला असतो. अथर्व हा मीराला बोलत असतो आणि जे काही त्याने पाहिलं त्या गोष्टीवर त्याचा विश्वासही बसत नाही. ज्या आईवर आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी सोपवली ती आई नसून एक चेटकीण आहे, हे मात्र आता अथर्वला समजलेलं आहे. तर आता प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या लेटेस्ट ट्विस्ट आणि टर्नसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.